आदरणीय मंच उपस्थित सर्वांना माझा जय भीम। आणि आज महान संत त्यांची जयंती गाडगे महाराज यांना पण मी नमन करतो व दोन शब्दाला सुरुवात करतो। आजचा जो महत्त्वाचा विषय आहे याबद्दल थोडक्यात बोलू इच्छितो की विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थ्यांना या बाबतीत जेव्हा आपण चळवळ उभारतो याबद्दल त्यांना ज्या त्यांच्या मनात भावना आहेत त्या उचित नाही, त्यांच्यापर्यंत बरोबर उचित माहिती पोहोचलेली नाही। त्यांना असं वाटते कुठली संघटना म्हणजे आपल्याला मोर्चाला जावं लागेल, मोर्चाला जावं लागलं तिथं काहीतरी भांडणं होतील, आपल्यावर केसेस लागतील, आपलं एज्युकेशन खराब होईल। या सर्व गोष्टी त्यांच्या डोक्यात चालत असल्यामुळं विद्यार्थी आपल्याला कमी आपल्या आंदोलनात आपले कुठलेही जे सामाजिक कार्य आहे त्याच्यात पाहायला कमी मिळतात। आणि ज्या विद्यार्थ्यांना याबद्दल व्यवस्थित माहिती आहे, ज्या विद्यार्थ्यांना आपण जे आहोत इथे उपस्थित आहोत, आपण कन्व्हिन्स त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित माहिती पुरवली तर आज या कार्यक्रमात किंवा कुठलाही आपला सामाजिक कार्यक्रम असो त्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची ही संख्या आहे ती निश्चितच वाढेल असं मला वाटतं। आणि राहिला आपला आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे ईव्हीएम आपण पाहतो जे केंद्रात शासन चालते, राज्यात शासन चालते, ज्यांचं शासन आहे त्यांच्या दबावाखाली त्या शासनात चालणाऱ्या प्रत्येक संस्था चालतात। त्यात मग आपला निवडणूक आयोग असो की कुठलाही एक संस्था असो, सरकारी संस्था असो, सर्व त्या दबावाखाली चालतात आणि त्या दबावाखाली चालत असताना त्यांना ते सर्व चालून घ्यावं लागतं। काही लोकांना माहिती आहे की आपल्या वर जे शासन आहे ते भरपूर ताकदवर शासन असल्यामुळं आपल्याला त्याचा विरोध करता येणार आणि जो विरोध करतो त्याला दडपल्या जातं। त्यामुळे हे ईव्हीएमचा जो प्रकार आहे हा त्याच पद्धतीचा एक प्रकार आहे की यामध्ये दडपशाही चालते। आणि आपण ज्यावेळी आपलं मतदान करतो त्यावेळी प्रत्येकाला माहित असतं की आपण मतदान केलं, पण ज्या व्यक्तीने मतदान केलं त्याच व्यक्तीला आपलं मत बरोबर गेलं की नाही हे पडताळण्याचा कुठलीही सोय करून दिलेली नाही। प्रत्येकाने आपलं मत ज्या व्यक्तीला दिलं त्या व्यक्तीलाच गेलं की नाही हे पडताळण्याची सोय शासनाने करून दिली पाहिजे। तेव्हाच्या तेव्हा त्या व्यक्तीला माहित पडलं पाहिजे की ह्या व्यक्तीने या व्यक्तीला मत दिलं, त्याला ते खात्री पटली पाहिजे की याच व्यक्तीला आपलं मत गेलं पाहिजे। आणि मागच्या वेळेस मी ऐकलं की कोर्टात केस चालू आहे, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी म्हटलं की जे संध्याकाळी 5:30-6 वाजता नंतर तुमचे जे मत आहेत ते मतदान होत असताना तुम्ही त्याचा व्हिडिओ काढला, तुम्ही ज्या प्रक्रिया पार पाडायला पाहिजे असं कसं अचानकच 5-5:30 जे आपण लिमिटेशन दिलेली आहे त्या लिमिटेशन नंतर तुमचं अचानकच दिवसभर झालेलं मतदानाच्या ॲज कम्पेअर टू जे नंतर झालेलं मतदान आहे ती संख्या एवढी वाढली कशी? याच पद्धतीचा त्यांनी प्रश्न विचारलाय। असाच प्रश्न आपण जे सुज्ञ नागरिक आहोत त्या सुज्ञ सर्व नागरिकांनी प्रश्न विचारायला हवा, एकत्र यायला हवं। या जेव्हा आपण जिथपर्यंत आपण एकत्र येणार नाही आणि जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी समजणार नाही, जिथपर्यंत गोष्टी समजणार नाही, एकत्र येणार नाही आणि त्या गोष्टी ते फेस करणार नाही, प्रश्न विचारणार नाही, सरकारला प्रश्न विचारणार नाही, तोपर्यंत सरकार तुम्हाला जोपर्यंत चालत आहे तोपर्यंत ढकलगाडी चालूच आहे। कारण तुम्ही झोपलेले आहात, सरकारनं काय त्यांचं पोट भरलं, त्यांना आपल्या सत्तेशिवाय काय नाही। मागच्या वेळेस आपण बघितलं सर्व भरत्या झाल्या, विविध भरत्या झाल्या, त्याच्यामध्ये विविध प्रकारचं करप्शन झालं। ते तर तुमच्यासाठी तुमचं आरक्षण संपवण्यासाठीच प्रयत्न आहेत त्याचा, ते तुमच्यासाठी भरत्या काढतात, पण भरत्या काढत असताना त्यामध्ये रेशो ठेवतात 50-50 किंवा 50-60 अशा पद्धतीनं त्या रेशो ठेवतात। त्याच्यामध्ये पुढील कोणीही आक्षेप घेतला नाही पाहिजे म्हणून पुढील जे 100 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थी आहेत त्यांना ते व्यवस्थित लावतात, उर्वरित 50 विद्यार्थी हे एक तर पेपर फोडतात, एक तर पैसे घेऊन लावतात। अशा पद्धतीचं तुमचं आरक्षण हे फक्त तुम्हाला तुमच्यासाठी जे रोजगार निघत आहे तो रोजगार फक्त दाखवण्यासाठी आहे। आणि उर्वरित जे विद्यार्थी आहेत, पहिले मेरिट विद्यार्थी सोडून उर्वरित विद्यार्थ्यांना पैसे घेऊन लावले जातात। हा सारा प्रकार भरपूर चांगल्या प्रकारे चालू आहे, पण जोपर्यंत आपण यावर आवाज उठवणार नाही तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी अशाच चालू राहणार। कारण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, आपण मागच्या वेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचारलं की घोड झाला परीक्षेमध्ये घोड झाला तर तुम्ही पुरावे द्या। सरकार त्यांची
कॅमेरे त्यांचे, सर्व सिस्टीम त्यांची, देखरेख करणारे त्यांचे, आणि सबूत ते कोणाला मागत आहे? विद्यार्थ्याला. विद्यार्थी एकत्र नसतो, त्यांना माहिती आहे विद्यार्थी एकत्र नसल्याच्याने विद्यार्थी हा प्रश्न उचलू शकत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला एकत्र यावं लागेल, यावर प्रश्न विचारावा लागेल. अशा पद्धतीने जो आपला जो बेरोजगार आहो आपण बेरोजगार जिथपर्यंत प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत आपली बेरोजगारी पूर्णतः आपण बेरोजगार मुक्त होणार नाही. त्यानंतर ते बेरोजगार विद्यार्थी आहेत ज्यांचं जे मॅक्झिमम आता अशी पद्धत निघालेली आहे, आता जे सरकार आहे अशी पद्धत निघालेली आहे, तेच चुका करतील आणि तेच त्या चुकांवर म्हणतील की नाही असं केलं. म्हणजे एक्झाम्पल देतो मी तुम्हाला त्यांचं, की आता मागच्या वेळेस मोहन भागवतांचं एक स्टेटमेंट आलं की तुम्ही ह्या ज्या जाती पद्धती आहेत ह्या देवानी बनवल्या नाही, ह्या ब्राह्मणांनी बनवल्या आहेत. हे स्टेटमेंट मागच्या वेळेस मोहन भागवतांचं आलं. पण जे स्वतः जाती व्यवस्थेचे पुरस्कृत आहेत, जाती व्यवस्थांना ते सपोर्ट करतात, सर्व ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या पुन्हा वापस आणण्याचा प्रयत्न तेच करत आहेत आणि तेच उलट बोलत आहेत. म्हणजे आपणच त्या गोष्टी करायच्या, आपणच त्या गोष्टींवर बोलायचं, म्हणजे आपला जो वास्तविक स्वभाव आहे हा कोणाला माहीत पडू द्यायचा. अशा पद्धतीचं त्यांचं षडयंत्र चालू आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. सामान्य जे लोक आहेत, आणि यात म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लॅक ऑफ नॉलेज. लोकांना जे सामान्य लोक आहेत त्यांना शिक्षणापासून मॅक्झिमम दूरच ठेवण्यात येते. मागच्या वेळी सर आले होते आमच्या वसतिगृहाला आणि त्यांनी सांगितलं होतं की आता शाळा, प्रायमरी शाळा ज्या आहेत शाळा बंद होणार आहेत, प्रायव्हेटायझेशन होणार आहे. आता त्या शाळाच बंद झाल्या. तुमचा मुख्य जो आहे, तुम्ही ज्यामुळं बाबासाहेबांनी जो तुम्हाला मूल मंत्र दिला, ज्या शिक्षणामुळं आज आपण ह्या पदाला आलो, आपण चांगले कपडे घालतो, राहतो, आपल्याला एक स्टेटस आलं, निर्माण झालं, त्याच गोष्टीवर यांचा घात आहे. सर्वात मोठा जो गोष्ट आहे शिक्षण, त्या शिक्षणच हे संपवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्यांना माहित आहे जेवढे हे अडाणी राहतील ते प्रश्न विचारणार नाहीत. त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, सर्वांनी एज्युकेशनवर भर दिला पाहिजे. आपण शिकलं पाहिजे, आपल्या आजूबाजूच्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. आणि शिक्षण तर घेतलं, पण शिक्षण घेतलेल्यांनी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो.